आपल्यासोबत आहेत नायगाव विभागामधील विभाग क्रमांक 27चे नगरसेवक सन्माननीय कन्हैया बेटा भोईर सर. आता 2 दिवस ज्या पद्धतीने पाऊसाचा प्रभाव आपण पाहतोय, काल 1 तारीखला जास्त प्रमाणात पाऊस पडला आणि आज हाय अलर्ट पालघर जिल्ह्याला दिला होता, रेड अलर्ट दिला होता आणि सर्व स्कूल्स आणि बंद होते. या 2 दिवसामध्ये ज्या पद्धतीने पाणी भरलं गेलं आणि सामान्य माणसाला जो त्रास झाला, इथल्या नागरिकांना, इथल्या मतदारांना म्हणूया जो त्रास झालेला आहे, त्याबद्दल तुम्ही यंत्रणा जी आहे, तसा आरोप केला जातो की ज्या ठेकेदारांना पावसाआधी जे काम करायचं होतं ते त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं नाही, हे दिसून येतं सरळ आणि हे तुम्हीच टाकलेल्या पोस्टमधून दिसते की ते क्लीन करायला पाहिजे होते जे नाले, ते त्यांनी केलेले नाहीत. तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? काय आता काही ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काही कामं प्रलंबित आहे, त्याबद्दल वादच नाही आहे आणि त्याच्यामुळे सामान्य नागरिकांना जो त्रास होतो आहे त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आज 2 दिवसच नाही, असाच पाऊस 23 जूनला देखील पडला होता. त्याच दिवशी मला रात्री 12:30-1 वाजता गणेशनगरवरून फोन आला की दादा आमच्या चाली पाण्याखाली गेलेल्या आहेत. सर्वप्रथम MSCBला कॉन्टॅक्ट केलं आणि त्याची लाईट बंद केली, कारण त्यामुळे शॉक लागण्याचा धोका असतो. परंतु लगेच तेवढा ऐकून गप्पा बसून सकाळीच आमची तिकडे यंत्रणा पोहोचली. प्रशासन JCB पाठवेल, प्रशासन कुठली जेटिंग पाठवेल, त्याची कुठली वाट बघत बसलो नाही. ताबडतोब आमची यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचली, आमचे कार्यकर्ते पोहोचले. त्याचवेळी एकाच दिवशी 3-3, 4-4 JCB आम्ही खाजगीरित्या महापालिकेची वाट न बघता गणेशनगर असो, सिटीजन असो, हसोबा असो, सोमेश्वर असो, या प्रत्येक ठिकाणी JCBची व्यवस्था करून त्या ठिकाणी ताबडतोब पाण्याचा निचरा कसा होईल तो प्रयत्न केला. त्याचवेळी सिटीजनचा पाणी पूर्णपणे निघालेला गेला. गणेशनगरचा देखील विषय पाणी साचण्याचा तिकडे कमी झालेला आहे. आणि आत्ता तुम्ही जो बोलता हा 2 दिवसापूर्वी पाऊस, तेव्हा देखील ज्या ज्या ठिकाणी जे करणे गरजेचं आहे, लोकांना त्रास होऊ नये, लोकांना त्रास झाला त्याचा वादच नाही, पण नको होऊ नये म्हणून त्याकरता पूर्णपणे प्रयत्न केला गेला. ताबडतोब आपण जेटिंग मशीन काही ठिकाणी चालू केली, काही ठिकाणी आपण पंप लावले गेले. आणि बाकी जो आता आपला ह्याचा जो विषय आहे मेन नौकार नाक्यावरचा, त्याच्यामध्ये आपले नौकार नक्षत्र याच्यामधले काही पाईप टाकायचे बाकी आहेत, जे ठेकेदाराचा हलगर्जीपणा सांगतो, पुन्हा एकदा बोलतो आहे, ते 2-4 टाकून होतील. आणि त्याच्यामुळे तिकडे इमर्जन्सी पण आपण आता मोटर लावलेली आहे, पंप लावलेला आहे. नंबर 2, जो पाण्याचा आपला जो जायचा भाग डॉन बॉस्को टू शिवसेना शाखा, ते आपण गटार देखील नवीन घेतलेला आहे. परंतु टेंडर प्रक्रिया काहीशी किचकट असते की त्याच्यामध्ये टेंडर निघाले, कोणी टेंडर भरत नाही, त्याच्यानंतर विधान परिषद आचारसंहिता लागली, त्याच्यामध्ये त्याच्या वर्क ऑर्डर होऊ शकल्या नाहीत. तेच काय आपल्याला एक सनटेकजवळ देखील मोठा कलवट घ्यायचा आहे, म्हणजे पुढे या गोष्टी होणे त्याची देखील संपूर्ण तयारी आहे. सनटेकजवळचा मोठा कलवट, डॉन बॉस्कोची मोठी गटारे, सिटीजन कॉलनीमध्ये एक मेन मोठं गटार, त्याच्यानंतर आपला पारसनाथ विभागात, ह्या 2-3 ठिकाणी रस्ते गटार याची आपण मुख्य व्यवस्था केली तर या समस्या पुढच्या वर्षी आपल्याला दिसणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की बघा आता याच्यामध्ये देखील दुसरं एक पण कारण आहे की आपलं कलवडचं काम सुरू होतं, त्याच्यामध्ये आम्ही एक रिलायबलपासून एक पाईप गटाची देखील कामाची योजना आणली, म्हणजे अस्तित्वात त्यानं घ्यायला सांगितलं. आणि पुन्हा त्याचं टेंडर प्रक्रिया होऊ नये का तर पावसाला आला आहे म्हणून त्याला वाढीव इस्टिमेट झालं, त्याला देखील हरकत घेऊन स्थगिती दिली. पण आज त्याच्यामुळे काम 10 दिवसाहून थांबलेलं आहे आणि त्याचा देखील आपल्याला बऱ्याचशा गोष्टीमध्ये पाणी साधण्याचा परिणाम आज दिसून येत आहे. परंतु त्याला देखील आपण कुणाला काही त्याच्यामध्ये दोष देत नाहीत. आपण आज सकाळपासून आज पण रिलायबलपासून पूर्णपणे प्रायव्हेट JCB लावून आपण सर मारून त्याचा पाणी कसा निघेल, रश्मीमधला पाणी कसा निघेल, ह्या सगळ्या ठिकाणी पाण्याचा निचरा कसाची व्यवस्था केली आणि लवकरच त्या ठिकाणी पाईप गटार कशी होतील, त्या कॉन्क्रीट गटार कसं होईल, असं देखील आपलं प्रयोजन आहे. म्हणजे परमनंटली सोल्युशन काढण्याचा प्रयत्न चालू आहे. सर, महत्त्वाचा अजून एक मुद्दा म्हणजेच की जसं आपण म्हणतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना आहे, त्याचबरोबर विरोधी पक्ष जे नेते किंवा विरोधी पक्षचे पदाधिकारी आहेत जे रस्त्यावर उतरून ज्यावेळी आपल्यावर आरोप करतात आणि ज्या शब्दामध्ये आरोप करत असतील ते शब्द त्यांचे आहेत आणि त्या पद्धतीने जे वापरले जातात आणि त्याच्या प्रतिक्रिया ह्या आपल्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून उमटल्या जातात. त्यावेळी तुम्ही दोघांनाही काय सांगाल, जे आपल्यावर आरोप करत आहेत त्यांनाही तुम्ही काय उत्तर द्याल आणि त्याचबरोबर आपले जे कार्यकर्ते आहेत, जे तुमचे कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने बोलावं? 2015 पासून मी त्यावेळी देखील निवडणुकीला होतो. विरोधकांचे आरोप मी बरेच बघितलेले आहेत आजपर्यंत.
फक्त आरोप करून कुठला विषय सॉल्व्ह होत नाही. विरोधकांच्या आरोपानंतर प्रत्येक या विभागातलं काम आमच्या बहुविकास टीमने केलेलं आहे. आता कामं सांगावी तर बरीच केली आहेत, ती सांगत नाही. सध्या आपल्याला विषय कुठला आपला पाण्याचा निचरा कसा होईल त्या संदर्भात. परंतु फक्त आरोप करून एखाद दिवस उभे राहून काम होत नाही. त्याच्या का तुम्हाला माहिती आहे की आज तुम्ही देखील तुमच्या चॅनेलमार्फत बघता, प्रत्येक ठिकाणी आमची टीम त्या ठिकाणी साहित्य घेऊन प्रत्येक विषय, मग तो पाण्याचा असो, लाईटचा असो, त्याच्या ट्रान्सफॉर्मरचा विषय झाला, त्याच्यामध्ये देखील मी त्वरित बोललो, JCB घ्या, सिमेंट घ्या, खडी घ्या, मनुष्यबळ घ्या, रात्रभर काम करा पण लाईट आली पाहिजे. त्याच्यानंतर मग लगेच काही लोक बोलतात की नगरसेवक कुठे आहेत, काय आहेत. नगरसेवक कुठे आहेत? मी नगरसेवक पूर्ण देखरेख करून आहेत आणि प्रत्येक विभागात आपली फौज तयार आहे. प्रत्येक ठिकाणी कामं कार्यकर्ते उतरलेले आहेत. त्यामुळे नगरसेवकांनी जाऊन त्या पाण्यातून व्हिडिओ काढला पाहिजे असा एका विषय. ती पद्धत माझी नाही आहे, ती पद्धत माझी नाही आहे सर. आणि कार्यकर्ते देखील आमचे तुम्हाला माहिती आहे सकाळी 6-6, 5-5 वाजल्यापासून कामं करत असतात. बऱ्याच विभागात बरेचसे कार्यकर्ते काम करतात. कार्यकर्त्यांना देखील कोणी काही ढिवचवलं की त्यांना राग येत असेल, पण त्याने देखील ते संयमाने घ्यायला पाहिजे. आपलं काम आपण करत राहायचं आहे. लोक बघतात, लक्षात ठेवा. लोकांनी 2015ला देखील माझ्यावर विश्वास ठेवला, आज 26च्या निवडणुकीत देखील ठेवला. कोरोनामुळे आपल्या विभागात काही कामं पेंडिंग राहिली. 6 वर्षे निवडणूक नव्हती, प्रशासक राजवट होती, ह्याच्यामुळे काही कामं पेंडिंग राहिली. पण आता पुन्हा मतदारांनी मला संधी दिलेली आहे. त्यामुळे ह्या 5 वर्षात बरीचशी जी पेंडिंग कामं आहे ती सर्व कामं होणार आणि वर्षभरात पुढे असा पाणी साधणार नाही. म्हणून तुम्हाला सनटेकजवळचं कलवट बोला, डॉन बॉस्कोचं मोठं नवीन गटार बोला, ही सगळी कामं आपण प्रस्तावित आहेत, घेतलेली आहेत. काही टेंडर बंद झाले आहेत, ती कामं आपण करणार आहोत. आताच ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे जे काही झाले ह्याच्या पुढे ह्या गोष्टी होणार नाहीत याची देखील दक्षता घेतली जाईल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की सन्माननीय नगरसेवक यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं ज्या पद्धतीने दिली आणि जो संयम त्यांनी ठेवलेला आहे, ज्या पद्धतीने एक राजकारणी व्यक्ती ज्या पद्धतीने जे प्रॉब्लेम्स ज्या पद्धतीने फेस करतात आणि ज्या पद्धतीने त्याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि ज्या पद्धतीने आपण बोलतोय की कार्यकर्त्यांनी असो या विरोधी पक्षनेत्याने असो, इवन मीडियाने सुद्धा असो, ज्यावेळी आपण शब्दप्रयोग करतो ते शब्दप्रयोग की कोणाला त्या इजा क्या त्याच्या मनाला लागणार नाही अशा पद्धतीने आपण शब्दप्रयोग सगळ्यांनीच केले पाहिजेत. हा एक संदेश आपण सगळ्यांना देऊया. आणि ज्या पद्धतीने अजून एक माझा विषय आहे की मतदार विकले गेले वगैरे आहे ना, ही एकदम खालच्या लेवलची भाषा, अशी का भाषा कधी कोणी वापरू नये सर. कारण मतदार राजा आहे, त्यांनी कौल दिलाय तो मानायला पाहिजे प्रत्येकाने. आणि कौल काय दिला हे पण तुम्हाला माहिती आहे. ज्यावेळी मी ठेकेदार 9,000 अधिक मतांनी कौल दिला. त्याच्यामुळे मतदार राजाला जर मी काही चुकीचं वागलो त्याच्यापुढे पुन्हा 2031ला निवडणूक आहे ना, तेव्हा आमचे जे कोणी उभे असतील त्यांना लोक जागेवर ठेवतील, जी जागेवर ठेवायची त्या जागेवर. त्यामुळे उलट मतदाराबद्दल बोलण्याची भाषा पुन्हा कधी कोणी करू नये. मतदार विकली भाषा हे माझा एक पुन्हा त्याबद्दल महत्त्वाचा विषय. पुन्हा एकदा सन्माननीय नगरसेवक यांनी सरळ असा इशारा दिला आहे की मतदारांना तुम्ही न बोलता ज्या कामाबद्दल तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या कामाबद्दल तुम्ही आरोप प्रत्यारोप करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं म्हणतो आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपण सत्ताधारी आहात, ते विरोधक आहेत. इवन आम्हीसुद्धा मीडिया म्हणजे एक विरोधकांचा रोल प्ले करत असतो दरवेळी. आणि आम्हीही तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने दिली. आणि पुढील काळामध्ये आता तर जसं म्हणतो की आता पावसाची सुरुवात आहे, आता पुढील काळामध्ये जो काय इथले नागरिक जे काय फेस करणार आहेत प्रॉब्लेम किंवा त्यांना होऊ नये म्हणून ज्या तुम्ही योजना केलेल्या आहेत त्या योजना तुम्ही पूर्णपणे राबवाव्यात आणि त्या मतदारांना त्रास न व्हावा याबद्दल आपलेही ज्या पद्धतीने काम आपण करतात त्याबद्दलही धन्यवाद. थँक्यू सो मच.